सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा गणदानव शौरभे गोत्रहोत्र पार्वती रूपनित्यादी गोत्रवाढे करोनिया भूतप्रेत समंतादी नासकी तुझी चिंता आनंदे प्रदर्शने वेदराम रासलोकी लाभली शोभली दूर संदेहो रामदास राम रूपी रामा दर्शने दोषनाशती दर्शने दोषनाशती दर्शने दोषनाशती डोळ्यावर येतोय का? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश गुरुर्साक्षात् तस्मै श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 अवधूत दत्ता दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की सद्गुरूला प्रश्न केलाय, महाराज आम्हाला खूप वाटतं की आपली बुद्धी परमेश्वराला अर्पण करावी, परंतु तसं घडत नाही, आम्ही काय करावं? सुंदर प्रश्न आहे. सद्गुरुनाथ म्हणतात मनाचं सारखं निरीक्षण केलं पाहिजे की आपण बुद्धी देवाला अर्पण करायचं असं म्हणतो पण घडत नाही. मग आपल्या मनाचं निरीक्षण करायचं आपण की आपल्या मनात सारखं काय येतं. तर मनात कोणती वासना आहे
आणि त्या वासनेचे विकार काय. समजा द्रव्यात असं वाटतं की खूप पैसा कमवला पाहिजे, घर बांधलं पाहिजे, तर मनामध्ये लोभ विकार आहे. मग आता लोभ काय करतो, तर मनाला लोभाचं समजवलं पाहिजे. अति लोभ तो क्षोभनाना विकारी. म्हणा बघ, अति लोभ ठेवला तो क्षोभ होईल, आणि क्षोभ झाला म्हणजे नाना विकार शरीरात उत्पन्न होतील. असं मनाला समजवलं. प्रयत्न करत राहायचे, पण अट्टहास करायचा नाही, कारण द्रव्य मिळवल्याशिवाय जीवन जगता येत नाही. प्रयत्न करायचं, अट्टहास करायचा नाही. ज्या दिवशी मिळालं त्या दिवशी हर्ष करायचा नाही, आणि ज्या दिवशी नाही मिळालं त्या दिवशी दुःख करायचं. आणि याचा अभ्यास करायचा, यालाच अभ्यास म्हणतात. मध्ये मध्ये भक्तीचं साह्य घ्यायचं, की मनाला भक्ती करायला लावायची, आणि जे भक्त होऊन गेले त्यांचं चरित्र ऐकायचं किंवा वाचन करायचं, की त्या योगानं सदाचरणाला साह्य होतं. म्हणजे मनुष्य छल कपट न करता द्रव्य मिळवतो. मनाचं निरीक्षण अखंड करीत राहायचं, नेहमी लक्ष ठेव. मनाला इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही. मनात थोडाही दोष राहिला की चिंतनामध्ये अडथळे येऊन जातात. म्हणून मन एकदम निर्दोष जरी होत नसलं तरी ध्यानाच्या वेळेला, नामस्मरणाच्या वेळेला, जपाच्या वेळेला त्या मनापासून दूर करायचं. मग जसं आपण देवळात गेल्यावर घंटा वाजवतो, घंटा वाजवण्याचा उद्देश काय आहे, की डोक्यातले विचार जाऊन घंटा काय आहे, आल्हादकारक. तो आल्हाद झाला म्हणजे आपल्याला देवाचं दर्शन करायला तेवढ्या वेळ तरी डोक्यातले विचार जातात. पण आपण मोबाईलवर बसतोय आणि देवाचं दर्शन करतोय, असे बरेच लोक असतात बघा. तुम्ही दर्शनाला येतात, पण सगळे आता आल्याबरोबर तिथे बंद करायला पाहिजे मोबाईल. आपण बसलेले असताना प्रवचन करताना काही लोक मोठ्याने बोलताना गेले. हे कारण काय, म्हणून मोठमोठ्या प्रवचनात काय सांगता, मोबाईल बंद ठेवा. आपल्याला वाटतं हे जास्तीत शहाणे झाले. बरोबर आहे ना, तिथे विक्षेप येतो ना. आता हे आपल्याला सवय झाली आहे लोकांची, म्हणून आपल्याला विक्षेप येत नाही. नवीन वक्ता जर आला, नवीन श्रोते जर आले तर त्यांना तो विक्षेप येतो. बा काही लोक तिथे थांबून जातात, कारण ते सज्जन असतात. आपण त्यांना शिकून करतो, निघून जा, असं आहे. काही जाताना मोबाईलवर बोलत जातात. लहान मुलं आहे, हात धरून घेऊन द्यायला पाहिजे तिथपर्यंत. तो पळ, तिथूनच बोलतो, तो पळ. मग हे जे आहे ना, या आता पुष्कळ लोक म्हणतात ना, आम्हाला सवय झाली, आम्हाला काही त्याचा त्रास होत नाही. कारण त्या वातावरणातच आपल्याला प्रवचन करायचं आहे. पण त्याचा त्रास करून घेण्यापेक्षा आपलं काम चालू द्यायचं. म्हणून ते म्हणतात की मनातला दोष काढत राहायचं आणि आपलं आत्मनिरीक्षण करायचं. असं केलं की मन शुद्ध होतं. मनामध्ये इच्छा आणि आकांक्षा लयाला जातात, उदयाला येतच नाही. आणि सगळा अहंकार गेला की कृतार्थ भावना निर्माण होते. कृतार्थ भावना निर्माण झाली की मी देह आहे हे माणसाला भान राहत नाही. मग सगळा संसार तो देवाला टाकून देतो. संसार संपला आहे असं मनाला वाटतं आणि संसारात राहून सगळे दोष निघून जातात आणि आपली बुद्धी परमेश्वराला अर्पण होते. वाहुआ संसार देवा पाय. आता 50 वर्ष झाले परमार्थ करताय तरी बुद्धी ईश्वरार्पण होत नाही. आपण आपली बुद्धी चालवत. आता मी आलो ना, आल्याबरोबर एक जण मनुष्य माझ्याकडे आला.
म्हणे मला माझं गाव सोडून जळगावला स्थिर व्हायचं आहे, चालेल का? म्हटलं जळगावला कशा करता स्थिर व्हायचं? म्हणजे धंदा करा करता. धंदा काय आहे? आता त्याला मला सांगायचं नसेल धंदा, पण धंद्याचं स्वरूप कळाल्याशिवाय मला काही सांगता येत नाही. कारण धंदा पाहायचा असेल तर माणसाच्या दशमामध्ये कोणता ग्रह आहे ते पाहावं लागतं. तर मी पाहिलं त्याच्या कुंडलीमध्ये दशमामध्ये शनी नाही, शनी होता. शनी ग्रह असा आहे, तो दशमात असतो, तो कोणत्याही माणसाची कशी टक्कर खेळू शकतो. मग मी अंदाज चालवला की शनीची दृष्टी, त्याने मला काही सांगितलं नाही, तर शनीची दृष्टी चतुर्थावर होती, 7वी दृष्टी. ऋषिकेश बसलाच होता माझ्याजवळ. त्याला म्हटलं तुम्ही जमीन घर प्लॉट विक्रीचा धंदा करता का? म्हणजे काय ओळखलं तुम्ही? म्हटलं तुमचं गाव मध्यम आहे आणि जळगाव मोठं आहे. जळगावात जास्ती उद्योग करणारे कोणालाही काडी टोकणारे तयार आहे, पण मोठं गाव आहे, इथे केव्हाही बिलकुल उलटं सुलटं होऊन जातं. तर तुमची जळगावातल्या लोकांची टक्कर खेळायची तयारी कमी राहील. म्हटलं तुम्ही तुमच्या गावात स्थिर राहा, गावात राहून धंदा करा दुसऱ्या गावात. कारण शनीची दृष्टी चतुर्थावर आहे आणि चतुर्थात जमीन घर दार याचा व्यवसाय आहे. मातृस्थान येतं चतुर्थ स्थानामध्ये. हां म्हणे मी पाचोऱ्याला घेतलो होतं, पाचोऱ्याला मला भलताच संघर्ष करावा लागला. म्हणून तिथेच राहा. हे असे उपदेश करा. तो लवकर कबलला नाही, पण मला बरोबर अंदाज लागला तो की हा जमीन घरदार वगैरे 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 धंदेवाईक आहे. ज्योतिषामध्ये काही शास्त्र आहे आणि काही काय बांधावं लागतं, अंदाज. हे पावसाचा काय सांगता, थंडीचा काय सांगता, हां अंदाज बसला तर बसला, तर पुढे सरकला. म्हणून महाराज ध्यान म्हणजे काय आणि समाधी आणि ध्यान यात काय फरक आहे, सुंदर मुद्दा आहे. ध्यान म्हणजे चित्त स्थिर होणं. आपण म्हणतो ना तुझं ध्यान कुठे आहे, चित्त स्थिर होणं. ध्यानावस्थेमध्ये मी ध्यान करतो अशी थोडी भावना असते. आपली जी भावना आहे किंवा मी आता ध्यान करतोय, ध्याता ध्येय आणि ध्यान ही क्रिया आहे. याला त्रिपुटी म्हणतात. म्हणून ती बंद होऊन केवळ ध्येयकार चित्त झालं पाहिजे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की 8-10 दिवसामध्ये माझं ध्यान लागलं पाहिजे. ध्यान लवकर लागत नाही. नुसतं रात्री खिचडी किंवा पिठलं खाल्लं तरी सकाळी ध्यानाला स्थिरता येत नाही. म्हणून ध्यान हा मोठ्या लोकांचा विषय असतो. आता मी जातो ना बोलायला, अन्न एवढं टाकावं लागतं की त्याने उदासपणा आला नाही पाहिजे, आळस नाही आला पाहिजे आणि झोप नाही आली पाहिजे. एवढंच टाकावं लागतं ते ग्राइंडरमध्ये. तुम्ही भरपूर जेवून घेतलं तर तुमच्याकडून बोलवलं नाही जाणार ते. मग आता शरीर लोक म्हणतात आल्यावर कसं थकलेलं दिसतात. तर साधी गोष्ट आहे, तुम्हाला पाय पडायचे पडा, पण मला तुम्ही थकलेले सांगायची काही गरज नाही ना. पण काही लोकांना कळवळा येतो बिचाऱ्यांना. त्यांना काय सांगायचं आता. 5 तास मनुष्य बोलून आलाय तरी तो त्याचं चिटोर पुढेच करतो. बाई असं म्हणे, विचारून घ्या दादाला. पाच तास बोलून झाल्यावर ते शरीर किती कापते. अंगावर जेव्हा पाणी पडतं ना, गरम म्हणा थंड म्हणा, जो ऋतू असेल तेव्हा थोडी तरतरी येऊन कोणी म्हणतं चहा पिऊन पहा. म्हटलं चहा आणि काही होत नाही. ते सगळे जे 4-5 तास बोलून झाल्याच्या शरीराला, हार्टला, बुद्धीला जो ताण आलाय तो सोडावा लागतो. तो लवकर सुटत नाही. थोडंसं तटस्थ राहिलं तर बाकीच्यांना वाटतं यांना राग आला आहे, म्हणजे आणखी एक उपाधी होते. तर त्याकरता काय करावं लागतं,
थोडा विरंगळा करा. मग मी म्हटलं ते जरा लाईट बदलून येतो मी. कोणी भकभक लावून आल्यावर लाईट लावून देतात ते, मग तो लाईट बंद करायला जातो. तो थोडंसं विरंगळामध्ये देवाकडे पाहायचं. मग पुन्हा आंध्र बोलतो तर काय चिटोर आहे ते पाहू दे. कारण बाईने भरलेली चाबी असते, माणूस ऐकत नाही. का तेवढं विचारलं नाही, एवढं जवळ राहता मग काय कामाचे तुम्ही? हा असं कानात बसते त्या बाईच्या हातून. तेव्हा ते किती हसताय. का नुसतं झाडातच बसतात तिथे. असं आहे ते. ह्या गोष्टी कळायला पाहिजे. तर राखावी बहुतांची अंतरे, भाग्य उदया येते तदनंतरे. आम्हाला काय करावं लागतं? सगळ्यांचे मन राखावे लागतात. आता मधू म्हणून मला सकाळी रंग द्यायचा. अरे कपाट तुझ्याकडून सरकणार नाही, माणसं आहे त्यावर काम करून घे. कारण नाही तर सकाळी नुकसान होऊन जाईल. कपाट वाकडं झालं, तिरपं झालं, पडलं झालं, कोणाच्या अंगावर पडलं म्हणजे. ह्या ज्या गोष्टी आहे या सगळ्या विचारपूर्वक करावं लागतं. आणि ते सगळं झाल्यावर परत तर मग आमच्यासारख्याकडून ध्यान हेच होतं. आम्ही सांगण्यामध्ये जे एकत्र येतो आणि सगळं विसरतो पटकन. म्हणून वक्ता ज्यावेळा आज सकाळीच एकदम खुश होतो मी सकाळच्या प्रवचनामध्ये. भगवंताने किती प्रयत्न केले, म्हणजे ती कथा इतकी विस्तृत कधीच सांगितली गेली नाही. की श्रीमंतक म्हण्यापासून काय होतं, काय मिळतं, कसा करता, काय करता, तो काय देतो, किती बार सोनं देतो. कावळे गुरुजीने बरोबर लिहून घेतलं सकाळी 8 टोळे. त्याच्यात भार लिहिलं, आपण तोळे लावले. म्हणजे रोज 8 तोळे सोनं देत असेल तो श्रीमंतक म्हणी. अक्रूराची बुद्धी फिरली की नाही एवढा भक्त असून. मग सोनं काय करतं तर बुद्धी फिरवतं. आपण सुद्धा म्हणतो ना, पहिलं स्थळ आलं तर तो 50 देणार होता, या पोऱ्याने घाई केली म्हणून 20 तोळ्यावर लग्न झालं. अरे आता लग्न होऊन नातू झाला आणि परत तरी बरोबर आहे ना. या पोराने घाई केली तर हे जे आहे ना, मग मन कुठे गेलं? सोन्यावर. मग ते मन असं विकारात जातं. जे नशिबात आहे ते बस. आणि जेवढं ठरलंय ना तेवढं देतं. त्याला काही इलाज नसतो. पण मन मात्र मग अशा या ज्या क्रिया आहे या ध्यानामध्ये आडव्या येतात. आणि ध्यानावस्थेत मन चिंता करतं. चिंतन करायच्याऐवजी काय करतं? चिंता. भगवंताच्या अनेक रूपाचं चिंतन करणं आणि एकाच रूपाचं चिंतन करणं यात स्थिरता आहे. अनेक रोज तुम्ही जर वेगळं रूप पाहायला गेले तर चित्त लवकर स्थिर होणार नाही. एकच रूप पाहिजे. त्याला म्हणतात आराध्य दैवत. आपण एकच दैवताची आराधना करावी आणि ते दैवत सदा माझ्या डोळ्यासमोर राहो. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. ती एकच मूर्ती ध्यानात आली पाहिजे. आणि म्हणून ध्यानाला रूप जे आहे ते नारायणाचं आहे. त्या हरे राम म्हणून पुस्तक ठेवलं काल कोणीतरी इथे. सकाळीच मी ते उचललं. काल 1 तारीख होती ना, आणि ते सहज चाललं. तर त्यांना अमेरिकेतल्या माणसाने असा प्रश्न विचारला होता की जगामध्ये सद्गुरू दिसत नाही लवकर. ते म्हणजे जगात सद्गुरू कसे नाही? जगद्गुरू कृष्णम वंदे जगद्गुरू. कृष्णाने दिलेल्या परंपरा घेऊन जो परंपरेने चाललाय तो जगद्गुरू आहेच. तुझी त्या जगद्गुरूवर जो परंपरेने आलेला आहे तो जे सांगतो त्याच्यावर तुझी श्रद्धा असेल तर तो तुला जगद्गुरू वाटेल. लक्षात ठेवा. म्हणून जे गुरु आहे ते परंपरेचे पाहिजे. मी परवाही सांगितलं होतं. रामानुचार्य, वल्लभाचार्य, निंबार्काचार्य यांच्या परंपरेचे लागतात.
हल्ली हे जे लोक येतात ना, हे वक्ते, हे गुरु नाही, यांना परंपरा नसते. हे त्राटकी विद्या, त्याच्यानंतर मोहन विद्या, संमोहन, एवढंच नाही तर कर्णपिशाच इत्यादी साध्य करून करताय. ते लोकांना मोहून टाकतात आणि मोहून टाकल्यामुळे ते तेवढेच केंद्रित राहतात. काही लोक संगीतानं मोहिले जातात, काही आवाजाने मोहिले जातात. पण भगवंताचे भक्त जे आहे ते चातक पक्षाप्रमाणे काय करतात, त्याच्यातलं फक्त भगवंताचं चरित्र उचलतात, दुसरं काही नाही उचलत. ते फक्त चरित्रच घेतात, ते बाकीचं काहीच करत नाही, ते लगेच रस्ता धरतात. हे स्वरूप कळालंच पाहिजे. म्हणून ते म्हणतात ध्यानावस्थेमध्ये चित्त स्थिर राहणं कसं राहिलं पाहिजे, म्हणे तेलाच्या धारेप्रमाणे, असं प्रमाण दिलं आहे. तेलाची धार खंडत नाही, ती सरळ दिसते, त्याप्रमाणे राहिलं पाहिजे. ती तुटत नाही, धार अखंड असते. तसं चित्त एकाच विषयावर स्थिर करता आलं तर तो अभ्यास उत्तम. एकाच विषयावर मग कसं करायचं, तर भगवंताच्या चरणावर पाहायचं आधी. गोजिरे चरण काय सुंदर आहे. मग देवाचं गुडघ्या आजानुबाहू, मग हातावर, मग कमरेवर, मग हृदयावर, मग हानवटीवर, मग डोळ्यावर आणि मग नेत्रात. काय देवा हसताय तुम्ही, हा हा, काय निळ्या रंगाचं कपडे, आजचे शनिवार आहे, कपाळी चंद्रकोर गंध लावलाय. असं करता करता ध्यान लागतं. त्या देवाला न्याहाळायचं, आधी बोलत राहायचं मनातल्या मनात देवाशी, आणि बोलता बोलता मग एकदम बंद होऊन जातं बोलणं. बोलणं बंद झालं की लागलं ध्यान. कारण शब्दातून निवृत्त व्हायचं, आधी शब्द आणि मग शब्दातून निवृत्त. जसं आपण एखाद्या माणसाविषयी बोलतोय आणि बोलता बोलता आपल्याला रडू आलं की शब्द थांबून जातात, की त्याच्या कर्तृत्वाबद्दल बोलतो आपण. सुदामचरित्र सांगितलं मी, एकदम रडू येऊन जातं सुदामचरित्रामध्ये. प्रसंग जोडून मागून पुढून उभे करावे लागतात केव्हा 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 असे. कारण आतून जसा भाव जागृत होतो तसे शब्द बाहेर पडतात. भक्तचरित्रामध्ये कथा इतकुशीच असते, पण त्याच्यात वक्त्याचा आविर्भाव, वीराची कथा आली की अंगामध्ये जसं शौर्य आणावं लागतं तसं बोलून दाखवावं लागतं. अशी उचलली भीमाने गदाने, मारली दुर्योधनाच्या मांडीवर, असं. म्हणजे त्याच्यात वीर रस आणावा लागतो. तसं देवाचं पाहता पाहता सगुण हे रूप साजिरे गोड, असं करता करता ध्यान लागतं. आणि त्याच्याकरता आपलं सुकृत जे आहे तेही मदतीला लागतं. सुकृत आलं की मनातून विषय बाजूला होऊन जातं पटकन, आणि सुकृत बिघडलं की मनात दुसरा विषय घुसून जातो. म्हणून एकाग्रता आली की ध्यान सिद्ध झालं. आता आणखीन एक उदाहरण सांगतो. आपण बसमध्ये बसलो आहे, गाडीत बसलो आहे, रेल्वेत, आपल्याला काही विचार आला की इकडे शेजारचा माणूस आपल्याशी बोलत असतो आणि आपण त्या गाडीतून पाहतो आणि पाहता पाहता कुठेतरी केंद्रित म्हणतो, का हो म्हटलं काय कुठे बाहेर गेलं तर तुम्ही, आपलं कुठेतरी एका विषयावर केंद्रित होऊन जातं. काय हिरवागार जंगल दिसतोय, आपल्या जंगलात काय आहे काय नाही, कुठे गेलं तो तेव्हा जंगल पाहून आपल्या जंगलात गेलो. शेजारचा माणूस बोलतोच आहे. अशी एकाग्रता येते मग देवामध्ये. म्हणजे गाडी चालली आहे, आवाज येतो आहे, मग शेजारचा माणूस बोलतोय तरी ते ऐकू येत नाही, आणि तो ते पीक पाहून आपल्या शेतात जाऊन पोरला. तसं भगवंताचं गुणांवर्णन करता 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 पाहता पाहता एकदम देवावर केंद्रित होतं. त्याला ध्यान सिद्ध झालं असं म्हणतात. महाराज ध्यान करण्यासाठी
भोवती पूर्णता शांतता असावी लागते का? दुसरा प्रश्न आहे. ध्यानाचा अभ्यास हा आंतरिक अभ्यास आहे. त्यासाठी अंतःकरण शुद्ध व्हावं लागतं. मनात दोष नसले, मळ नसला की ध्यान पटकन लागतं. म्हणून ध्यानाची वेळ काय सांगितली? सकाळीच. आज तिथे व्यापारी वर्ग खूप होता माझ्यासमोर, म्हणून एक चुटका व्यापाऱ्यांकरता टाकला की तुम्हाला व्यवहार जर तपासायचा असेल, आपला व्यवहार, तर मुनीम क्लार्क यांचे कागद घ्यायचे आणि घरी घेऊन यायचे. सकाळी उठले, काही चहा प्याले की लगेच व्यवहार पाहायचा. त्याने लिहिलेलं आणि आपलं जमतं का नाही टोटल मारून घ्यायचं आणि निघून जायचं. तुम्ही जर दुपारी पाहायला लागले, संध्याकाळी तुमच्या डोक्यात अनेक विचार असतात. अनेक विचाराच्या वेळा व्यवहार चुकू शकतो. म्हणून कॅशियर जो असतो ना, त्याला घरातून कटकट नको असते निघताना. त्याच्या बाईने पाहिलं पाहिजे 1 तास आधी यांना काहीच बोलायचं नाही, जेव घालायचं आणि पाठवायचं. तो जर घरातून कटकट करून गेला तर त्याला 50 रुपये टाकावं लागतं. मग नाही तर 50 रुपये चुकीचा हिशोब करतो, मारून आणतो, मग पुन्हा पंचायतीत पडतो. काही काही कॅशियर त्याच्यातून बी मारतात. हिशोब चुकून जातो, 50 जास्ती येतात. त्याला वाटलं फायदा झाला, पण दुसऱ्या दिवशी परत पाहायला जातो तर गड्ड. तसं आहे हे. ध्यान करायचं असेल तर मन शांत, म्हणून ध्यानाची वेळ सकाळीच सांगितली. आता जे लोक निर्विकार झाले आहे त्यांना ध्यान कुठेही लागतं. जसं संसारी माणूस संसाराच्या विचारात गेला की तो लोकात बसला असला तरी त्याचं ध्यान तिकडे चाललं जातं. तसं आहे. जैसा लोभ्या धन तैसा नारायण आम्हापरी, म्हणून त्याच्याकरता उदाहरण दिलंय. मनात दोष नसले तर कार्य सिद्ध होतं. मनातील सर्व विषय बाजूला करता येणं महत्त्वाचं आहे. आणि विषय बाजूला झाले की ध्यान सिद्ध होतं. चित्त बाहेर जात नाही आणि भोवती शांतता आहे किंवा नाही ही पाहायची आवश्यकता. पहा, तुम्हाला अति झोप आली, रेल्वे स्टेशनवरही झोप लागून जाते. किती गाड्या जातात, दादा 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 दादा. ज्याप्रमाणे ते शरीर अति थकलं की जसं निद्रस्त होतं, तसं या ध्यानाची ज्यांना सवय लागते, वेळ झाली की त्यांचे अवयव चिदानंद स्वरूपम शिवोहम शिव. म्हणून ते म्हणतात द्रोणाचार्यांच्या ध्यानाचा अभ्यास चांगला होता. भारतीय युद्धामध्ये काय सुंदर उदाहरण दिलं आहे. भारतीय युद्धामध्ये त्यांनी सांगितलं अश्वत्थामा मेला. त्यांनी ध्यान लावलं तर कोण मेला होता? अश्वत्थामा नावाचा हत्ती. ते म्हणे धर्मराजाला त्यांनी सांगितलं होतं की मी ज्या वेळेला ध्यानावस्थेत जाईल तेव्हा सट्ट तिने बाण मारून दे, म्हणजे मी मरून देईल. स्वतःचा मृत्यू धर्मराजाला सांगून दिला होता. का तर दुर्योधनाच्या कारस्थानाला कंटाळलेले होते. महाभारतामध्ये युद्धामध्ये ध्यान, युद्धामध्ये भयकुई वातावरणामध्ये कारण आधीच सांगितलं होतं. धर्मराजा म्हणे महाराज तुम्ही आमचे गुरु, आणि गुरुला कसं मारायचं? म्हणे मला मरायचं कसं तुला सांगा, मी ध्यानावस्थेत जाईल तेव्हा बाण मारून दे, मरून दे. मग यांचं ध्यान लागल कसं? तर भगवान धर्मराजाला म्हणे बोल लवकर, अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा मेला. धर्मराजा म्हणे मी बोलणार नाही. अरे म्हणे आपल्या हत्तीचं नाव होतं ना अश्वत्थामा, तो मेला पाय पडला म्हणे. मग धर्मराजा म्हणे अश्वत्थामा वाद्य वाजव रे, हत्ती मेला.
सोडला बाण. मेला म्हटल्यावर डोळे लावले त्यांनी, खरंच मेला का पाहायला गेलं तोपर्यंत तर काम झालं, पण आधी कबूल केलेलं. म्हणून धर्मराजाला युद्धात दोष लागला नाही. आणि भगवान म्हणे ते सगळे पाप्याच्या बाजूने राहून राहून संपलेले आहे, त्यांना आता जायचं आहे. भीष्मांनाही तेच सांगितलं होतं. म्हणजे तुम्हाला मारायचं कसं? म्हणे शिखंडीला बसवून देतो, बाईच्या वरती मी बाण मारत नाही. त्याला बसवलं, यांनी बाण मारले, त्यांनी एकही नाही मारलं, तेही समजले. कृपाचार्य म्हणे का हो, अरे मी ब्राह्मण आहे म्हणे, मी पळून देईन युद्ध. ब्राह्मण कुठे युद्ध करतो का? पळून गेले कृपाचार्य. राहिलो पण कर्ण अधोगतीने मारला. म्हणे अर्जुना तू अधर्म करतोय. अर्जुना बोलू नको, मार. त्याने अधर्म केलाय. म्हणे काय केलाय? चारवणी भीमास निशान सभेस नेमूनी पांचाळी कृपायने नग्न तव कोठे गेला होता राधा सुता तुझा धर्म. मार झाला बाळ. म्हणून काही लोक म्हणतात ना कृष्णाने कडीवर कडी केली. अरे कड म्हणजे यांनी न्याय केला नाही. ढगाशी वावे ढग असं आहे. म्हणून युद्धात धुमचक्री चालू असताना सुद्धा ध्यान सिद्ध करू शकतात महाराज. ध्यान समाधी चांगली लागली असते तेव्हा काय होतं, किंवा समाधी ध्यान लागलं कसं मानता येईल? समाधी अवस्थेमध्ये कळाचं ज्ञान राहत नाही. जो काळ असतो त्याचं भान नाही राहत. देशाचं ज्ञान नाही, देहाचं ज्ञान नाही. काळ निघून गेला, मग आयुष्य किती आहे त्याचंही ध्यान नाही. आपण घरात आहोत का बाहेर आहोत त्याचंही ध्यान राहत नाही. काळामध्ये इतकं लागलं आहे की काळ इतका पुरेल असं. म्हणून मनात काहीही राहिलेलं नाही, तो काळ चांगला. काहीच राहत नाही मनात. म्हणून अंतःकरण मोकळं झालं, आपल्या मनाला हलकं झालं. जसं एखादं काम असतं आपल्या डोक्यावर ओझं असतं, काम झालं की म्हणतो आपण मोकळं झालो. आता पूर्वी लोकांनी मुलांचे लग्न झाले की लोक म्हणायचे आता मोकळं झालो, पण आता लग्न झाल्यावर असं वाटतं टिकेल का नाही, चांगले निघतील का नाही असं वाटतं. म्हणून ते म्हणतात ध्यान चांगलं लागावं, त्यात प्रतिबंध येऊ नये यासाठी आम्ही काय करावं. पहा, अडथळा नाही आला पाहिजे. त्यासाठी ईश्वराचा अनुग्रह पाहिजे, ईश्वराची कृपा पाहिजे आणि ईश्वराची उपासना अखंड राहिली पाहिजे. उपासनेच्या योगाने साधने आपोआप प्राप्त होतात. आपल्या शरीरातली दोष निवृत्ती होते आणि गुणांची प्राप्ती होते. साधना अभ्यासावर अखंड आपलं लक्ष राहतं, प्रतिबंध सगळे दूर होतात. हे ईश्वराच्या अनुग्रहाचं फळ आहे. म्हणजे देवाची कृपा असेल तर बरोबर अडथळे दूर होतात. ईश्वर भक्तीनं चित्त शुद्ध होत जातं आणि चित्ताची शुद्धी झाली म्हणजे ध्यान घडू शकतं. म्हणून ध्यानाकरता देवालाच प्रार्थना करायची. जसं तुमच्याकडे लग्न असलं की तुम्ही विचारता सगळं लग्न पार पडण्याकरता काय करू. मग महाराज सांगतो गणपतीवर अक्षरावा, गणपतीला दिवाल. तसं हे ध्यान आहे. आपण त्याला विनंती करायची, विसरता का तुम्ही ते गणपतीचं लग्न होईपर्यंत, आणि लग्न झाल्यावर गणपती कुठे ना अक्षता कुठे याचा काही पत्ताच राहत नाही. नुसतं व्हायचा अवकाश आहे. म्हटलं का नाही, मग तुम्ही पुढे काही सांगितलं नाही. म्हणलं ज्ञान गणपतीला अभिषेक कर भो, की सगळं पार पाडलं तू, काही अभिषेक. हां तुम्ही कुठे तेव्हा सांगितलं, आता पुढच्या लग्नाच्या वेळात ध्यानात ठेवलं गेलं. म्हणून बऱ्याच लोकांकडे लग्न झाल्यावर गोंधळ घालता. काही लोकांकडे आधी गोंधळ आहे,
आणि काही लोकांकडे नंतर गोंधळ आहे. गोंधळ म्हणजे त्या देवाचे आभार मानायचे, आमचं लग्न तुम्ही पार पाडलं. जोगेश्वरी गोंधळा या, खंडेराव गोंधळा या, गोंधळ येतो. त्या देवाचे आभार मानायचे. पण या सगळ्या लोकांनी त्या गोंधळाला वेगळं स्वरूप देऊन टाकलं, खारं गोड. खारं म्हटल्यावर केवढी जीभ बाहेर निघाली बा. गोंधळाला वेगळं स्वरूप देऊन टाकलं. असं आहे ते. आता ज्या समाजाकडे ते चालत होतं त्यांनी ते स्वीकारलं, बाकीच्यांनी ते स्वीकारलं का? म्हणून देवाने नाही केलं, ते समाजाने केलं. म्हणून ते म्हणतात अनुग्रहाचं फळ आहे. ईश्वर भक्तीने चित्त शुद्ध होत जातं. चित्ताची शुद्धी झाली म्हणजे खरं ध्यान लागतं आणि घडू शकतं. महाराज, आम्ही आमचं मन शुद्ध कसं करावं? वितृष्णा गेली पाहिजे. वितृष्टपणा जो येतो तो आपल्यातून कमी झाला पाहिजे. कोणाविषयी वाईट विचार करण्याने मनाचं निरीक्षण राहिलं पाहिजे. आपल्या मनात कोणतीही वासना, काम, क्रोध, विकार मनात आहेत का ते बाहेर काढून टाकण्याचा अभ्यास केला पाहिजे. हवा हाच खरा अभ्यास आहे की बा आपल्या मनातून हे निघत कसं नाही. जसं एखाद्या बाईचा पती गेला म्हणजे लोक येणारे लोक तिच्या मनातून काढतात, तर ते विसर विसर, मग गावाला घेऊन जाता, तिथे जीव घालता, अमुक घालता, दुसरे विषय काढता, याच्याकडे असं झालं होतं, त्याच्याकडे तसं झालं होतं, जेणेकरून तो विषय काही काही मूर्ख लोक आहे ना, तुम्ही लक्ष नाही दिलं त्यांच्याकडे, लवकर दवाखान्यात घेऊन जायचं म्हणजे आणखीन दिलं. एकदा घडून गेलेल्या घटनेला बाकीचं बोलू नये. काय सांगायचं, तेवढंच आयुष्य होतं. कारण जेवढं आयुष्य आहे ना त्याला काही इलाज नाही, त्याच्यात वाढ होत नाही. 11व्या अध्यायामध्ये काय सांगितलं पाराशर ऋषीने की 8 वर्ष झाले की तुझे मुलं जातील. मग ते गेले ना, मग शंकराचं अनुष्ठान केलं आणि पुढच्या जन्माचं आयुष्य आणलं. म्हणजे उसरवारच आणलंय ना, ते आयुष्याचा खेळ असाच आहे. भागवतामध्ये उदाहरण आहे, सांदीपनीच्या पत्नीचे मुलं आणून दिले देवाने, म्हणून स्वतःची आई काय म्हणे, त्यांचे आणून देतो माझे आणून देत नाही, देवाला आणा. आणि आईचे आणून दिल्यावर एक ब्राह्मण आला द्वारकेतला, त्याचे मुलं मिळे, म्हणे कृष्णा तू आणि अर्जुन आणि उग्रसेन तुमचं काही चुकलं म्हणजे म्हणून माझे लहान मुलं गेले, म्हणे आणून दे. देवाने पाहिलं की अरे कलिलाची छाया पडली. देवाने त्याचे आणून दिले. पटकन निर्णय घेतला की आता इथून निघालं, जर गुरुचेच आणले नसते तर आईने मागितले. हेच संत असते तर सांदीपनीच्या पत्नीला सांगितलं असतं की दुसऱ्याला पुत्रमान परत आणण्याच्या भानगडीत पडू नको. आईलाही सांगितलं असतं परत आणण्याच्या भानगडीत पडू नको, म्हणजे ब्राह्मणाला सांगायची गरज पडलीच नसती. पण एक गोष्ट करून टाकली, गुरुच्या घरी गुरुच्या आईची गुरुदक्षिणा दिली आणि त्यामुळे 2 ठिकाणी देवाला तसं करावं लागलं. आणि जेव्हा ब्राह्मणाने पाहिलं त्यांनी या ब्राह्मणाचं काम नाही केलं तर आणखी श्राप देईल, म्हणून यात्रा लवकर लगेच निघाले देव. असं आहे, कारण या जगात तुम्ही चमत्कार केला असं आहे. ज्ञानेश्वरांनी एकच सच्चिदानंद बाबा उठवला, दुसरा उठवला का नाही उठवला. तर या गोष्टी अशाच आहे, या संकल्पनाच अशा आहे. म्हणून ते म्हणतात, आता ते
आपल्या अंमळनेरच्या मंगळाचं मंदिर असं कधी इतकं प्रख्यात होतं का कधी? एक दोन घटना घडल्यामुळे लोकांनी काय केलं, आता तिथे गर्दी मारत नाही. म्हणजे ती होण्याकरता लोक काय करतात असं आहे. म्हणजे 20 वर्षापूर्वी कोणी पाहत नव्हतं ते. बरं आता तिथे बरेच लोक जाऊन आले आणि आम्हाला म्हणतात 4 मंगळवार झाले, 5 मंगळवार झाले, काहीच होत नाही लग्न, परत येतात सांगायला. त्याला म्हटलं मी तुला सरळ सांगितलं होतं दर मंगळवारी कोणत्याही देवीच्या मंदिरात जायचं, लाल फुल व्हायचं. तिसऱ्याच मंगळवारी होऊन गेलं. म्हणजे अरे तू तिकडे मनाप्रमाणे फुल व्हायला येतात, तिकडचं पुण्य आणखीन मन लागलं, काम होऊन गेलं, म्हणजे त्याचंही फळ मिळालं आणि तू पोहायलाचंही असं आहे. तो लगेच ते दुसऱ्या म्हणत काही नाही, हे आम्ही फुलं वाहिलं आणि काम होऊन गेलं. मग दुसऱ्या बाईने फुलं वाहिलं, तिचं काम नाही झालं. असं होतं ते. त्याला कोणीतरी महापुरुषाने आज्ञा दिली पाहिजे की असं कर. ते आपल्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. तो 1 वर्षापूर्वी एक मुलगा आला होता माझ्याकडे. तो परवा रविवारी आला. हां परवाच. मला म्हणत दादा बरं चाललं आहे. म्हटलं ते तू रविवारी आला तर त्याला प्रदक्षिणा घातल्या का नाही 13 आपल्या वृक्षाला. हे यांनी ते झाडं पुढे ठेवले ना त्याच्यामुळे ते कमीत राहत. म्हणे लग्न झालं ना. अरे पोरगा व्हायचं ना म्हटलं. तो पटकन गेला आणि त्याने 13 प्रदक्षिणा घातल्यावर दादा म्हणे असं आहे. ती उपासना चालू राहिली पाहिजे. काय दर रविवारी येऊन प्रदक्षिणा घालायला काय लागतं ब्रह्मध्वजाला. बरं मी ज्यांना म्हटलं बा तुमचं जर काम झालं ना तुम्ही एका कागदावर लिहून द्या की बा इतक्या रविवारात माझं काम झालं. काम झालेलं येतच नाही, लिहून बी देत नाही. कारण ब्रह्मध्वज आहे ना. ही जी गोष्ट आहे हां डबल ही साधनाला साधली पाहिजे. कुठेतरी आपण एकाग्र होतो. म्हणून ते महाराज भगवंताचं चिंतन मनात आलं पाहिजे. चिंतनानं स्थान शुद्ध होतं, शरीर शुद्ध होतं. शुद्ध होईपर्यंत मनाचं निरीक्षण करत राहावं की आपल्या मनात तृष्णा, कामना, क्रोध हे आता येत आहे का. ते येतं आहे तोपर्यंत साधना वाढवावी. आणि ते येणं बंद झालं की साधना स्थिर करून घ्यावी की आपल्याला 10 मिनटं बसायचं आहे. 10 मिनटं बसायचं. साधना स्थिर झाली म्हणजे मर्यादा घालून द्यावी. महाराज बुद्धी ईश्वराला अर्पण कशी करावी हे सांगा म्हणाले. ते आता उद्या पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण. सत्यगुरु राये कृपा मज केली, नाही घडली सेवा खाई. आपलं विले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी